श्रोते हो, आपण आता नवीनच एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्याख्यात्यांना बोलवून आपल्या समाजसुधारकांचा, क्रांतिकारकांचा वारसा आणि त्यांच्या कार्याची माहिती आणि घवघवीत अशा त्यांच्या दायित्वाची माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर पोहोचवण्याचं एक काम हाती घेतलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण या अगोदर एक माननीय श्री CP गायकवाड सर यांचं एक व्याख्यान आयोजित केलं होतं आणि अजून एक त्यांचं व्याख्यान आपल्या सर्वांना ऐकायला भेटतं आहे. ही आपल्याला एक सुवर्ण संधीच आहे. सरांनी देखील आपल्याला आम्ही विचारणी केल्यानंतर आम्हाला होकार कळविला आणि आज या महाराष्ट्राचे एक महान क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावरती सरांनी आपल्याशी बोलण्याची आमच्याशी बोलताना होकार दिला आणि आज आपण त्यांचा एक नवीन या क्रांतिकारकाचा इतिहास सांगण्यासाठी त्यांना आमंत्रित केलेला आहे आणि ते आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावरची त्यांच्या इतिहास या विषयातून त्यांना जी आकलनं झाली आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जे दायित्व आहे ते आपल्याशी मनमोकळेपणाने संवाद करून आपल्यासमोर व्याख्यानाच्याद्वारे सांगणार आहेत. तरी मी त्यांना आमंत्रित करतो आणि त्यांनी आमच्या प्रेक्षकांना, आमच्या श्रोत्यांना हा इतिहास पुन्हा एकदा सांगून सर्वांच्या मनावरती त्याचा ठसा उमटवावा अशी त्यांना विनंती करतो. माननीय CP सर, आपण यावं आणि या व्याख्यानाचा आस्वाद सर्वांना द्यावा. आज क्रांतिसिंह नाना पाटील यांची 126वी जयंती. या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी मी प्राध्यापक चंद्रकांत गायकवाड सर या ठिकाणी आहे. नमस्कार. वास्तविक मी 2 पुस्तकांचा आधार घेतलेला आहे. एक डॉक्टर भारत पाटणकर यांचं महाराष्ट्राचे शिल्पकार क्रांतिसिंह नाना पाटील हे पुस्तक आणि दुसरं क्रांतिसिंह नाना पाटलांचे नातू प्राध्यापक विलास पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्यावर त्यांचं चरित्र लिहिलं आहे. या 2 पुस्तकांच्या आधारे मी आपणाला थोडक्यात त्यांचं चरित्र, कार्य सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. वास्तविक क्रांतिसिंह नाना पाटलांच्यावर जो प्रभाव होता तो छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे वैचारिक महानायक आहेत, या महानायकांचा प्रभाव क्रांतिसिंह नाना पाटलांच्यावर असलेला आपणाला दिसून येतो. त्यांचं चरित्र जे आहे त्याचे वेगळ्या प्रकारचं आहे. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 बहे बोरगाव त्यांच्या आजोळ गावी झाला. त्यांचे मूळ गाव एडेमच्छिंद्र. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र आणि आईचे नाव गोजराबाई असे असलेले आपल्याला दिसून येते. पाटीलकीचं घराणं असल्यामुळं आणि वारकरी संप्रदायाचं घराणं आहे, त्यामुळं त्यांच्या लहानपणीच त्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची तुळशी माळ घातलेली आपल्याला दिसून येते. वयाच्या 12व्या वर्षीच त्यांना तुळशीची माळ घातलेली दिसून येते आणि त्यामुळे ते शेवटपर्यंत शाकाहारी राहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे गावी झालं, परंतु 7वीचं शिक्षण इस्लामपूरला झालं. पायी चालत जाऊन येऊन त्यांनी हे शिक्षण घेतलेलं आपल्याला दिसून येतं. 7वी शिक्षणानंतर त्या कालखंडामध्ये तलाठीची नोकरी त्यांना मिळाली आणि तलाठीची नोकरी इंग्रजांचा राज्यकारभार चालू होता आणि त्यावेळी त्यांनी तलाठी म्हणून काम करायला सुरुवात केली. वास्तविक 1920 पासून लोकमान्य टिळकांचा 1 ऑगस्टलाच मृत्यू झालेला होता आणि महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केलेली होती आणि या महात्मा गांधीजींच्याही कार्याचा प्रभाव या क्रांतिसिंह नाना पाटलांच्यावर पुढं पडलेला आपल्याला दिसून येतो. त्या काळात ब्राह्मणेतर समाज अशा पद्धतीनं ते कामकाज चालू असतानाच या क्रांतिसिंह नाना पाटलांच्यावर सत्यशोधक पद्धतीचे जे जलसे होते
महात्मा फुलेंच्या विचाराचे त्या जलशांचाही प्रभाव पडल्यामुळं त्यांनी आपल्या घरीच सांगितलं. जे 1921मध्ये त्यांचं जे लग्न झालं, त्यांनी आईवडिलांना सांगितलं, माझ्या विचारसरणीनुसारच लग्न करायचं असेल तर होणार, अन्यथा मला लग्न करायचं नाही. त्यामुळं आईनं सांगितलं, तुझं काय असतील त्या अटी असू दे, परंतु लग्न कर. आणि मग दुधोंडी गावची एक मुलगी, त्यांनी लग्न करण्याचा, त्या मुलीवर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि मग ठरल्याप्रमाणे या क्रांतिसिंह नाना पाटलांनी सांगितलं की या लग्नामध्ये पुरोहित असणार नाही, हुंडा घेतला जाणार नाही. आणि त्यामुळे त्या पद्धतीनं हुंडा न घेता हे लग्न करायचा निर्णय झाला. आणि प्रत्यक्षात पुरोहित नसल्यामुळं लग्न लावत असताना कशा पद्धतीनं मग त्या मंगलाष्टका कोण म्हणणार? तर त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटलांनी सांगितलं, मी महात्मा फुलेंच्या जे सत्यशोधक समाजामध्ये जे काही मंगलाष्टका लिहिलेल्या आहेत, त्या मंगलाष्टका स्वतःचंच लग्न असताना स्वतः मंगलाष्टका गायल्या. आजपर्यंतच्या अनेक लग्नाच्या प्रसंगामध्ये मी पाहिलं की लग्नामध्ये स्वतःच्याच लग्नात स्वतः मंगलाष्टका गाणं म्हणणं हे फक्त नाना पाटलांच्या बाबतीतच घडलेलं दिसून येतं. बाकी काही इतर आपणाला माहीत नाही. परंतु हे नाना पाटलांनी सत्यशोधक पद्धतीनं, गांधीवादी पद्धतीनं हे लग्न केलं. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीचंही लग्न याच पद्धतीने केलं. त्यांची जी बहीण कुंडलमध्ये नाताई लाड यांना दिली, तिथंही अशाच पद्धतीने विवाह झालेला दिसून येतो. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह, हौसाबाई त्यांना जी एकच मुलगी होती, त्या मुलीचा विवाहसुद्धा जे हनुमंत वडियेचे क्रांतिकारक होते, बाप्पा ज्यांना म्हणत होते, भगवानराव मोरे, त्यांच्याबरोबरसुद्धा या गांधीवादी एक गांधी पद्धत किंवा सत्यशोधक पद्धत या पद्धतीनंच त्यांनी लग्न लावलेलं दिसून येतं. समाजापुढं हा आदर्श ठेवला त्यांनी की लग्न खर्च जास्त न करता, सावकारांचं कर्ज न काढता, दोन्ही बाजूनी आहेर वगैरे कपड्यांचा असू द्या किंवा इतर खर्च न करता, अगदी यांच्या लग्नाचा खर्च फक्त 9 रुपये त्यावेळेला आलेला होता. त्यामुळं अशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये आणि महात्मा फुल्यांच्या मंगलाष्टका गाऊन अशा पद्धतीनं लग्न व्हावीत, अशा प्रकारे त्यांनी जनजागरण, बहुजन समाजामध्ये आपले विचार मांडायला सुरुवात केली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1928पर्यंत त्यांनी तलाठीची नोकरी केली. आणि 28मध्ये ज्या वेळेला मग निवडणुकीच्या ज्या प्रांतीय निवडणूक असतात, त्या निवडणुकीमध्ये त्यांनी भास्करराव जाधव जे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते, त्यांच्या बाजूनं प्रचार केला. नोकरीत असताना, ते तलाठ्याची नोकरी करत असताना त्यांनी त्या भास्करराव जाधवांचा प्रचार केल्यामुळं त्यांना शेवटी नोकरी सोडावी लागली. आणि इंग्रज सरकारनं त्यांना नोकरीमध्ये असं काम केल्यामुळं, त्यांच्यावर काही इंग्रज सरकारच्या विरोधातच कार्य केलेलं असल्यामुळं त्यांना पकड वॉरंट काढलं, त्यांच्या घराला जप्ती आणली, त्यांची जमीन जप्त केली. आणि अशा पद्धतीने 1928 ते 32 या 4 वर्षाच्या काळामध्ये 6 ते 7 वेळा त्यांना तुरुंगात जावं लागलं. आणि महात्मा गांधींची जी सविनय कायदेभंगाची चळवळ आहे, जी 1930ला सुरू झाली, त्या चळवळीमध्ये सुद्धा या नाना पाटलांनी सहभाग घेतलेला दिसून येतो. 1930पासून मात्र भूमिगत अवस्थेतच गावोगावी जाऊन त्या आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ग्रामीण जनतेनं सहभागी व्हावं म्हणून त्यांनी जे गावागावात म्हणजे जनजागरण सुरू केलेलं होतं. असेच ते वाळवा या ठिकाणी गेले असताना, वाळव्यात त्यावेळेला नागनाथ अण्णांचा जन्म 1922चा आहे. आणि 30ला 8 वर्षाचं वय असताना हे क्रांतिसिंह प्रत्येक गावात जाणार आणि स्वतः दौंडी देणार, मी स्वतः मोठ्यानं सांगणार की आज संध्याकाळी नाना पाटलांची सभा होणार आहे, त्यामुळं गावातल्या सर्व लोकांनी उपस्थित राहावं. आणि पुढं एका मुलाला झेंडा देणार, झेंडा देऊन त्या मुलांची फेरी गावातून काढणार आणि संध्याकाळी सभा होणार, असे ते प्रत्येक गावात करत होते. तर त्यावेळेला 1930 साली 30पासून ते 40-42पर्यंत या अशा पद्धतीनं जनजागरण त्यांचं चालू होतं. आणि जनजागरण करत असतानाच की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला
ते भूमिगत अवस्थेत असणार. 32पर्यंत 4 वर्ष ते भूमिगत राहिले होते आणि नंतर मात्र पुन्हा त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव होता, त्यांचं सामाजिक सुधारणाचं जे कार्य होतं ते कार्य पुढं चालू झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यातलं दुसरं अंधश्रद्धेला विरोध त्यांनी केलेला होता. अंधश्रद्धेचं एकच उदाहरण आपल्याला सांगता येईल, ते अंकलखोपचा मसोबा परिसरातील लोकांना लागतो आणि मग काहीतरी त्यांना बळी द्यावा लागतोय, त्याशिवाय त्यांची शांतता होत नाही. आणि म्हणून हे सर्व समाजामध्ये पसरले असल्यामुळं नाना पाटलांनी एक दिवस कोणीही नसताना जाऊन त्या मसोबाचे जे बसवलेले डोळे होते ते डोळे काढले आणि ती घेऊन गेले होते. तिथल्या परिसरामध्ये लोकांना वाटलं की आता हा मसोबा कडक आहे आणि त्यामुळं तो ज्यानं कोणी नेले असतील डोळे तो आपोआप येईल, त्याचे डोळे त्याला आंधळं केलं जाईल, हा मसोबा काही शांत राहणार नाही, अशा पद्धतीने सगळी चर्चा चालू होती. आणि 1 वर्षानंतर क्रांतिसिंह नाना पाटील पुन्हा त्याच गावात गेले आणि त्यांनी सांगितलं की आता मसोबाचा तुम्हाला त्रास काय झाला का? तर लोकांनी सांगितलं का त्रासाचा काय संबंध आहे म्हणले. तर तसं नाही, पण त्यांनी आपल्या खिशातून डोळे काढले आणि दाखवले, मी गेल्या वर्षी हे डोळे घेऊन गेलो होतो आणि त्यामुळं आत्ता आलो आहे. मग तुम्हाला मसोबाला जर दिसतच नसेल तर तो कोणाला त्रास देणार आहे? मग त्यामुळं सगळ्या लोकांना कळलं की नाना पाटलांनी जे डोळे दिलेत आणि आपणाला त्रास व्हायचा विषय नाही, त्यांना त्रास झालाच नाही, ते डोळे दाखवायला आलेत घेऊन. म्हणजे अशा पद्धतीनं अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न गावोगावी क्रांतिसिंह नाना पाटलांनी केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी आपल्याला माहिती आहे, शिक्षण व्यवस्था असेल, ग्रंथालय असेल किंवा इतर जे काही सामाजिक काम आहे, बहुजन समाजातल्या लोकांना की आपण शिक्षण कसं मिळालं पाहिजे आणि मग शिक्षण मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते उदाहरण सांगणार की त्यांना शिक्षण मिळू गेलं नाही, पण त्यामुळे त्यांनी 25-26 डिग्र्या मिळवल्या आणि जगामध्ये विद्वान ठरले. अशा पद्धतीचं जर ज्यांना शाळेत बसू दिलं जात नव्हतं ते मात्र जगात विद्वान ठरत आहेत. आम्ही जर या बहुजन समाजातील लोक यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, असं उदाहरण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गावोगावी ग्रामीण भागातनं सांगत होते. आणि मग पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे 1942च्या चले जाव चळवळीचा. ऑगस्ट क्रांती मैदानावर महात्मा गांधींनी सभा घेतल्याने इंग्रज सरकारच्या विरोधात चले जाव छोडो भारत ही घोषणा दिली. परंतु दुसऱ्या दिवशी इंग्रज सरकारनं सर्व नेत्यांना कैद केलं आणि त्यामुळे ही चळवळ कशी चालवायची, कोणी चालवायची, काय करायचं या चळवळीत काही निर्देश दिले नाहीत. त्यामुळे ज्याचं त्यांना आपापल्या परीने ही चळवळ चालवायचा निर्णय घेतला. नाना पाटील ज्यावेळेला आपल्या परिसरामध्ये आले आणि त्यांनी स्वतःच असा सगळ्या आपल्या सहकार्यांना एकत्र जमून निर्णय घेतला की आपण होईल तेवढा इंग्रजांना विरोध करायचा. विरोध कसा करायचा, काय करायचं? तर त्यावेळेला मग त्यांनी टेलिफोनच्या तारा ओढल्या होत्या, त्या तारा तोडणे, पोस्ट ऑफिस लुटणे, इंग्रजांच्या रेल्वे लुटणे, रेल्वेनं जो त्यांचा पैसा खजिना जात होता ते लुटणे किंवा अशा पद्धतीनं लूट करणे, फक्त इंग्रजांचीच लूट करणे, असा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगितलं आणि ते कार्य सुरू केलेलं दिसून येतं. त्यातलं पहिलं कार्य शेनोलीजवळ रेल्वेतनं जो पगार जात होता ते लुटलेला 19,000 रुपये काय तर त्यावेळेला मिळाले होते. त्या लुटीमध्ये इंग्रज सरकारची जी पगाराची बॅग होती, थैली होती, जी रेल्वेनं जात होती, एकच रेल्वे होती आठवड्यातून, आणि ती रेल्वे लुटण्याचा या क्रांतिकारकांनी निर्णय घेतला आणि शेनोली स्टेशनजवळ ठरवून त्यांनी ती रेल्वेमधला तो खजिना लुटला रेल्वे. आणि त्यामुळं त्यावेळेला 19,000 रुपये काहीतरी त्यांना मिळाले, लूट मिळाली. आणि त्यानंतर त्यांनी धुळे खजिना लुटलेला दिसून येतो. धुळे खजिन्यात मात्र त्यांना 5 लाखाची लूट मिळाली. परंतु क्रांतिकारक जे नाना पाटलांचे असे होते की ते विश्वास होते आणि सर्व पैसा या प्रति सरकारसाठीच खर्च करायचा असा निर्णय घेतला आणि 1943 पासून प्रति सरकारची स्थापना झाली. म्हणजे आर्थिक लूट केल्यामुळं, इंग्रजांचीच लूट केल्यामुळं आपण आपलाच कारभार आपणच करायचा असा निर्णय करून आणि मग प्रति सरकार स्थापना झाली. वेगवेगळे गट तयार झाले. त्यांच्यासाठी एक तुफान सेना कुंडलमध्ये स्थापन केली. 5,000 तरुण मुलांची ती तुफान सेना होती.
गावोगावी 200-200 मुलांचे गट तयार केले आणि अशा प्रकारे प्रति सरकार 1943 पासून सुरू झालं. 1943 ते 46 4 वर्ष हे सहकार म्हणजे प्रति सरकार चालू होतं. या काळामध्ये इंग्रज सरकारच्या विरोधात मोर्चे काढायला सुरुवात झाली. त्यामध्ये पाटणला मोर्चा झाला, कराडला झाला आणि तासगाव तर तो एवढा मोर्चा गाजला. तासगावच्या मोर्चामध्ये 10,000 लोक सहभागी झाले होते. कुंडलमध्ये जास्त लोक आलेले होते आणि त्यांनी अगोदरच क्रांती नाना पाटलांनी वातावरण तयार केल्यामुळं 10,000 लोकांचा मोर्चा झाला. तिथल्या जो तहसीलदार, त्या कचेरीमधला जो अधिकारी होता, इंग्रज अधिकारी, त्याला समोर बोलवून आणलं. तिथं त्या तहसीलदार कचेरी पुढं जो युनियन जॅक होता इंग्रजांचा, तो खाली उतरवला, तिरंगी ध्वज वर फडकवला, त्याला त्या अधिकाऱ्याला सलाम द्यायला लावला. हे तासगावच्या मोर्चामध्ये झालं. त्यामुळं आणि असे मोर्चे पुन्हा जवळ इंग्रज सरकार खवळलं, असे जर लोक मोर्चानं करायला लागले तर त्यामुळं वडूजला एक मोर्चा जो निघाला, तिथल्या मोर्चावर त्या इंग्रज सरकारनं गोळीबार केला. तिथं 4-6 लोक हुतात्मे झाले. इस्लामपूरला मोर्चा काढला, तिथंही गोळीबार केला, तिथंही 3-4 लोकांचं बलिदान झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं नाना पाटलांनी मग मोर्चाचं तंत्र थोडंसं थांबवलं, कारण इंग्रज सरकार आता शांततेत निघालेल्या मोर्चाला जर गोळीबार करून मारत असतील म्हणून त्यांनी मोर्चे पुन्हा बंद केलेले आपल्याला दिसून येतात. मात्र वेगवेगळ्या प्रकारचे जे दुसरे आंदोलन आहेत, म्हणजे गोव्याहून बंदूक आणल्या, काही पोलीस स्टेशन लुटली, पोलीसकडून हिसकावून बंदूक आणल्या आणि त्या फौजेला दिल्या आणि जर इंग्रज सरकारचं सैन्य जर आपल्यावर गोळीबार करत असेल तर त्याला गोळीबारानंच उत्तर दिलं पाहिजे. महात्मा गांधीचं अहिंसा तत्त्व इथं आता लागू होणार नाही. इंग्रजांना घालवायचं असेल तर हिंसेनंच उत्तर दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं क्रांतीजी नाना पाटलांनी आपलं प्रतिसरकारचं काम सुरू केलेलं दिसून येतं. गावोगावी गावचीच न्यायालय सुरू केली. चावडीवर असेल, मंदिरात असेल, सगळे गाव एकत्र बोलवायचं, गावातले तंटे गावातच मिटवायचे. अशा पद्धतीनं गाव न्यायालयाची संकल्पना त्यावेळेला क्रांतीजी नाना पाटलांनी या प्रतिसरकारमध्ये वापरलेली दिसून येते. जे गावातील लोक होते अशा पद्धतीनं काही जे दरोडेखोर होते, ते इंग्रज सरकारनं काही त्या लोकांना सांगितलं की तुम्ही दरोडा टाका, लूट करा आणि पुन्हा महात्मा गांधी की जय, नाना पाटले की जय अशा घोषणा द्या म्हणले. त्यामुळं काय व्हायला लागलं की गावोगावी दरोडे पडायला लागले आणि नाना पाटलांच्या नावानं घोषणा द्यायला लागली, त्यांचा जय जयकार करायला लागले. त्यामुळे नाना पाटलांचं हे प्रतिसरकार बदनाम व्हायला लागलं. असे कोण लोक करतायत याची माहिती बहिर्जी नाईक नावाची त्यांची एक संघटना होती, गुप्तहेर संघटना. त्या गुप्तहेर संघटनेला क्रांतीजी नाना पाटलांनी सांगितलं ते लोक आहेत ते माहिती काढा म्हणले. कोण कोण दरोडे घालतात, कोण आपल्या नावानं घोषणा देतात आणि त्यांची माहिती काढली. तर त्या दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. त्या दरोडेखोरांना मारलं नाही, फक्त पत्र्या ठोकल्या. पत्र्या म्हणजे प्रत्यक्षात बैलांना, घोड्यांना जसं नाल मारतो तसे पत्र्या नव्हेत. त्या लोकांना पाय वर बांधून, दोन्ही पाय बांधून असं वर थोडंसं टांगणार आणि फक्त त्यांच्या त्या टाचा फोडणार. तळपायाला इतका मार जबरदस्ती देणार की त्याला आयुष्यभर मरेपर्यंत काही चालता येत नव्हतं व्यवस्थित. आणि इतकी बदनामी होणार जर अशा लोकांना ज्यांना पत्र्या मारल्या, ज्यांना असा मार दिला, ते जर लंगडत जर गावातून फिरायला लागले तर लोक म्हणणार बघा हा माणूस यानं बातमी दिली नाना पाटलांची म्हणून त्याला पत्र्या मारलेत, म्हणून त्याला असे शिक्षा दिले. त्यामुळं ते घराच्या बाहेरच लोक जात नव्हते. अशा पद्धतीनं हे पत्री सरकार त्याला तो अपभ्रंश असतात, प्रत्यक्षात ते प्रतिसरकार होतं. आणि ह्या म्हणजे नाना पाटलांनी जे प्रतिसरकार स्थापन केलं त्यामध्ये मग अशा पद्धतीनं शिक्षा जे लोक अन्याय करत होते किंवा जे सावकारशाही करत होते, भांडवलदार दार्जिन होते, त्यांना अशा शिक्षा दिलेल्या आपल्याला दिसून येतात. 1943 पासून 46पर्यंत हे सरकार चालू होतं. शेवटपर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील इंग्रजांच्या हाती लागलेले नाहीत. काळात या परिसरातील लोक, ही भांडवलदार जे लोक होते ते सावकारीचा व्यवसाय करत होते. व्याज दामदुप्पट दरानं शेतकऱ्याकडून, बहुजन समाजाकडून घेतलं जात होतं. त्या सावकारशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी नाना पाटलांनी फक्त त्यांना कळवलं तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही समाजाची लूट करू नका,
ज्याने ऐकलं त्यांना काही शिक्षा दिल्या नाहीत. जे ऐकत नव्हते त्या सावकारांना, त्या भांडवलदारांना, जमीनदारांना अशा पद्धतीनं शिक्षा दिलेल्या आपणाला दिसून येतात. तर हा कालखंड 43 ते 46 असा हा चालू होता. आणि म्हणून इंग्लंडमध्ये संसदेत प्रश्न निर्माण झाला. आपल्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये सातारा जे असा जिल्हा आहे की तिथं आपला काही कायदा चालत नाही आणि त्यामुळे तिथं क्रांतिशील नाना पाटलाचं सरकार आहे असा तिथं विषय झाला. आणि म्हणून गिल्बर्ट नावाचा एक अधिकारी, जो अधिकारी प्रसिद्ध होता आणि कोणाला गुन्हेगाराला जर शासन द्यायचं असेल, पकडायचं असेल तर त्याला पाठवलं जात होतं. नाना पाटलांना पकडण्यासाठी त्या गिल्बर्टला पाठवलं. इथं समाजामध्ये 10,000चं बक्षीस लावलं. आणि सर्वसामान्य समाज नाना पाटलांना आधार देत होता. आणि मग त्यामुळं नाना पाटलांना कधीही पकडून देण्याचा विषयच नाही, त्यांना संरक्षण देत होता. नाना पाटलांच्यावर अनेक प्रसंग असे आले आणि हे गिल्बर्ट अधिकारी सारखा पाटलं पोलीस, फौज, बंदुका बरोबर घेऊन सारखा पाटला चालू होता. आणि नाना पाटलांची आई मरण पावली. आई आजारी आहे असा निरोप आल्यानंतर आईनं आठवण काढलेली आहे आणि म्हणून नाना पाटलांना भेटायला बोलवलं. त्या नाना पाटलांच्या सहकार्याने त्यांना निरोप दिला आणि मग क्रांतिसिंह नाना पाटील भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर त्या आईचे नाना पाटलांची भेट झाली. आईनं डोळे भरून पाहिलं नाना पाटलांना आणि लगेचच त्यांनी प्राण सोडला. आणि प्राण सोडल्याबरोबर ती मरण पावल्यानंतर तिथं रडारड सुरू झाली. त्यावेळा गावात मग कोणीतरी बातमी दिली आणि क्रांतिसिंहाची आई मरण पावलेली आहे, त्यावर नाना पाटील येणार, निश्चित येणार. म्हणून मग ते अगोदरच नाना पाटील भेटायलाच आले होते. आणि आई मरण पावल्यानंतर सगळा पोलीस बंदोबस्त तालुक्याच्या गावावर नेऊन त्या गावाला वेढा टाकून सगळ्या गावातनं रस्त्यानं पोलीस करत होते. यांनी नाना पाटलांनी ओळखलं. नाना पाटलाच्या सहकार्याने सांगितलं की अशा पद्धतीनं आता पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे, जास्त लोक आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आता सावध असणं आवश्यक आहे. अशा अवस्थेत असताना क्रांतिसिंह नाना पाटलांनी जे जळण किंवा जळण जे गाडीत पुढं पाठवलं, त्या गोवऱ्याचं एका पोत्यामध्ये आपल्या आईला घातलं आणि पुढं पाठवून दिलं. आणि पुन्हा जी ज्याला तिरडी म्हणतो आपण तयार केलेली होती, त्या तिरडीवर स्वतः पातळ नेसून, साडी नेसून स्वतः नाना पाटील झोपले आणि मग त्याच्यावर गुलाल वगैरे टाकून ती तिरडी घेऊन गेले. तरी ते पोलीस ते सगळं जाऊ देत, कारण त्यांना माहीत आहे ना आता इथं आत रडारड चालू आहे, इथं नाना पाटील असणारच आहेत. म्हणून त्यांनी ते सगळं जाऊ दिलं. ते गेले तिथं लगेच रचून तिथं त्या आईला अग्नी दिला आणि नाना पाटील तिथून पसार झाले. पण इथं पोलीस मात्र तिथं थांबलेले होते. त्यांना काही शेवटपर्यंत काय सापडलं. म्हणून शेवटी घरात गेले. तिथं कुठं कोणीही नाही. गावात शोधाशोध केली, कुठंही सापडले नाहीत. तर म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांनी या आपल्या आईच्या मृत्यूच्या वेळीसुद्धा अशा पद्धतीनं इंग्रज सरकारच्या पोलिसांना, सैन्यांना गुंगारा दिलेला आपल्याला दिसून येतो. अशा अनेक प्रसंग झालेले आहेत. त्यामुळं की नाना पाटलांचं हे प्रतिसरकार असंच पुढं चालू राहिलेलं आपल्याला दिसून येतं. 1946ला ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय झाला, त्यावेळेला काँग्रेस कमिटीमध्ये ठराव झाला आणि काँग्रेसनं इंग्रजाकडून यांचं नाना पाटलांचं जे पकड वॉरंट होतं ते रद्द केलं आणि तुम्ही हजर व्हा म्हणून सांगितलं. नाना पाटलांनी सांगितले माझ्या सहकाऱ्यांचे सगळ्यांचे वॉरंट रद्द करा, त्याशी मी प्रकट होणार नाही. आणि मग सगळ्यांची वॉरंट रद्द केली. पकड वॉरंट जी होती ती रद्द केली आणि नाना पाटील कराडमध्ये प्रकट झाले. आणि मग तिथून त्यांचे सहकारीही प्रकट झाले आणि मग ते उघडपणे काम करायला लागले दिसून येतात. भारत स्वतंत्र झाला 1947ला आणि 47 नंतर खऱ्या अर्थानं नाना पाटलांनी सांगितलं की आता सुराज्य झालं पाहिजे, सर्व स्वातंत्र्य व्यवस्थित मिळालं पाहिजे. आपणाला माहीत आहे की अण्णाभाऊ साठेंनी 15 ऑगस्टच्या दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्टला मोर्चा काढला होता आणि या आजादी झुटी आहे, देश की जनता भोगी अशी घोषणा देऊनच मोर्चा काढला होता. हे नाना पाटलांना माहीत होतं. नाना पाटलांनी सांगितलं की आता आपणाला हे काँग्रेस आहे, हे भांडवलदार दार्जिना पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून पक्षाची स्थापना झालेली आहे. त्यामध्ये मग सगळे जे क्रांतिकारक होते ते त्या पक्षात होते. आणि 1952ला निवडणुका झाल्या.
1957ला निवडणुका झाल्या, 1962-67 निवडणुका झाल्या. पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे इतके आमदार निवडून यायला लागले की काँग्रेसला वाटलं आता जर आपण स्वतंत्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र दिला नाही तर आपलं राज्य इथे येणार नाही, काँग्रेसचे येणार नाही, शेतकरी कामगार पक्ष येईल. म्हणून 1957मध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी साताऱ्यामधून निवडणूक लढवली. ते निवडूनही आले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न संसदेत मांडला. शड्डू ठोकून भाषण केलं. मराठीत भाषण करणारे ते पहिलेच खासदार होते आणि संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न दिल्लीच्या संसदेमध्ये मांडला आणि हा प्रश्न मिटला पाहिजे आणि महाराष्ट्र पुढं स्थापन झाला. 1 मे 1960मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील किंवा किसनवीर, नागनाथ अण्णा, जी.डी. बापू असे अनेक कार्यकर्ते हे नाना पाटलाच्या प्रति सरकारमध्ये काम करत होते. त्यामुळं नाना पाटलाला एक मनस्वी आनंद काय झाला की ठीक आहे, आपल्यातलाच एक मुख्यमंत्री झाला ना, तेव्हा आता आपली कामं होतील असं वाटलं. प्रत्यक्षात हे काय यशवंतराव चव्हाणसुद्धा नेहरूंच्या विचारानुसारच राज्यकारभार करत होते. त्यामुळं ते पुन्हा शेतकरी कामगार पक्षातून कम्युनिस्ट पक्षात गेले नाना पाटील आणि कम्युनिस्ट पक्षामार्फत 1967ला बीडमधून उभे राहिले. अर्थात ते निवडूनही आले आणि मग त्यामुळं 2 वेळा ते खासदार झाले आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य स्त्रियांचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मांडत होते. त्यांना न्याय मिळत नव्हता आणि त्यामुळे हे सरकार लबाड आहे, हे सरकार बदललं पाहिजे असं प्रत्येक वेळा ते सांगत होते. 1972 मात्र त्यांना ज्याला मधुमेहाचा आजार होतो तो आजार झाला आणि त्यामुळे त्यांचा एक पाय काढावा लागला. शेवटचा 72 ते 76 ते वाळव्यातच होते आणि 1976ला त्यांची शेवटची सभा विटा या ठिकाणी झाली. त्यावेळेला विट्याच्या सभेला मी हजर होतो. तर त्यावेळेला हे सरकार लबाड आहे, हे सरकार बदललं पाहिजे, या सरकारच्या विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे, हे बहुजन समाजाला न्याय देत नाही, अशा पद्धतीचं भाषण त्यांचं विटा या ठिकाणी शेवटचं झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांचा मृत्यू मग 6 डिसेंबर 1976ला मिरजमधील मिशन हॉस्पिटलमध्ये झाला. शेवटी त्यांचं जे मृतदेह आहे, शव आहे, ते वाळव्याला क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांनी नेलं आणि तिथं त्यांचा अंत्यसंस्कार केला. ज्या ठिकाणी केला त्या ठिकाणी आता नाना पाटलांचा पुतळा उभा केलेला आहे आणि त्या पुतळ्याचंही उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते केलेलं आपल्याला दिसून येतं. क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा विचार जो आहे तो बहुजनांचा विचार आहे. त्यामध्ये एक आहे की त्यावेळेला आंबेडकरांच्या चळवळीतला जो दादासाहेब गायकवाड, या दादासाहेब गायकवाडनी जी भूमिहीनांची चळवळ सुरू केली होती, सगळे त्यावेळेला कसेल त्याची जमीन असा कायदा केलेला होता. पण कसेल त्याची जमीन, पण जे कसायला जे जात होते बरोबर आहे, पण ज्यांना जमीनच नाही त्यामुळे त्यांनी काय करायचं असा तो भूमिहीनांची चळवळ होती. आणि त्या चळवळीचं त्यावेळेला अखिल भारतीय किसान सभा म्हणून संघटना काढली होती. त्या संघटनेचं अध्यक्षपदसुद्धा नाना पाटलाकडे दिलं होतं आणि त्यामुळं क्रांतिसिंह नाना पाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दलित चळवळीला सुद्धा सहकार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यावेळेला 3 लाख लोक तुरुंगात टाकले होते नेहरूंच्या काळामध्ये 1958 साली. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की नाना पाटलांनी सर्व बाजूनी सर्वांना न्याय मिळावा, बहुजनांना न्याय मिळावा यासाठी केलेलं कार्य दिसून येतं. आज त्यांच्या विचाराची का गरज आहे? आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, शेतकरी आंदोलन करतायत, विद्यार्थ्यांच्या परीक्षामध्ये घोटाळा होतोय त्यामुळे विद्यार्थी आंदोलन करतायत. त्यामुळं अन्यायाविरुद्ध उठणे, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे हे क्रांतिसिंह नाना पाटलांनी आपणाला शिकवलेलं आहे. त्यांच्या कार्यातून आपल्याला माहिती मिळते. त्यामुळं त्यांचा विचार घेऊन बहुजन समाजानं अशा पद्धतीनं क्रांती करावी, क्रांतीसाठी पाऊल उचलावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि क्रांतिसिंह नाना पाटलांना विनम्र अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. आताच आपण सरांचे विचार ऐकले आणि या विचारातून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या एकूण जीवनाचा आपल्याला सर्व इतिहास सरांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सरांचा हा प्रामाणिक प्रयत्न आणि त्यांचे विचार आपण सर्वांनी ऐकलेच
आणि या विचाराप्रमाणे येत्या काळामध्ये आपल्यातूनही काम व्हावं असा एक मानस सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतो. आज या व्याख्यानमालेमध्ये सरांनी क्रांतिसिंह नाना पाटलांचे जे विचार मांडले ते विचार क्रांतिकारकाचे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उपयोग पडतील अशी आशा व्यक्त करतो. आणि सरांनी आम्हाला वेळ दिला आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून आजचे व्याख्यान दिले त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आपण श्रोतोजन प्रेक्षक आपणा सर्वांचं देखील आभार मानतो. आमच्या या चॅनेलद्वारे आम्ही अशा या नवीन नवीन व्याख्यानांचा आणि अनेक नवीन बाबींचा आपल्यापुढे येत्या काळामध्ये अशा बाबी आणण्याचा प्रयत्न करत राहू. तुर्तास आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.